तर फायनली आज या व्हिडिओमध्ये कन्फर्म होणार आहे की बाबा आपली गाय आपली गौरी गाभण आहे का नाही। मागच्या एक आठवड्यापासून मला इतक्या कमेंट आल्यात की बाबा गौरी गाभण आहे का नाही, तर आज मी फायनली तुम्हाला काहीतरी असं सांगणार आहे ज्याने तुम्हाला एक हिंट येऊ शकते। तर रामकृष्णारी मंडळी, सगळ्यात पहिले या बोकड्याचे नाटकं तुम्ही बघून घ्या। गेटच्या बाहेर याला जाऊन दिलं नाही मी तर मारायलाच धावायला लागलाय भाऊ। मग त्याचं झालं तर राजहंसला मग थोडं खायला टाकलं। त्या कमेंट येत होत्या भाऊ गौरीच्या, कारण की गौरी मागच्या 1-1.5 वर्षापासून गाभणच राहत नाहीये। आता मी कॉमेंटला इकडे बाजरी टाकली होती बघा, शेळ्याच खवरायल्यात आणि गौरीचे दुसरेच नाटक चालू आहे। गाभण तर लांबच राहिली, पण इकडे जे तिला कापड लावलं होतं हिरवं कापड आपण गार हवा यासाठी त्यालाच भोक्षे पाडू राहिली भाऊ। नंतर मग गौरीकडे आलो, डोळ्याला गोचिड वगैरे आहे का नाही बघितला, कारण की काल आहे ना कासात गोचिड निघला होता बरं का तिच्या। आता कासात तर ती हात घालून देते बरं का। आता ही जी शेळी दिसते ना आपली, ती पण आता 1 आठवड्यापूर्वी लागलेली आहे। आता गौरीचा राहिला प्रश्न, तर याच्यावर मी एक मोठी व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की बाबा गौरीची नेमकी हिस्ट्री काय आहे, सगळं सांगणार आहे। पण त्याचं मला अजून टॉपिक कळाना की बाबा मी ती व्हिडिओ नेमकी कशी बनवू। तर फक्त तुम्ही 1 आठवडा 2 आठवडे वाट बघा, तुम्हाला नक्की कळून जाईल। चला आता गौरीला मी थोडी पेंट टाकतो, राजहंसचे पक्षी कोंडून टाकतो, व्हाईट पिकनिक्सला खायला दिलाय। आता तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतंय, आपली गौरी गाभण आहे का नाही। चला तुम्हाला भेटतो एक नवीन व्हिडिओमध्ये, टाटा बाय बाय।